बीडमधील उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 2 शिक्षकांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। हे शिक्षक अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या घटनेनं बीडमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल देखील बीडमध्ये आंदोलन केलं आणि आज देखील या सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना एक पत्र दिलेलं आहे आणि आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। काय नेमकी मागणी तुम्ही आज पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे? सर्वप्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जी बीडमध्ये उमाकिरण शैक्षणिक संकुल या ठिकाणी जी निंदनीय घटना घडली, त्या घटनेनंतर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठा संताप व्यक्त होत होता। त्या अनुषंगानं आम्ही काल सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व धर्मीय यांच्या वतीनं बीड जिल्हा शैक्षणिक बंदची हाक दिली होती आणि तो शैक्षणिक बंद 100% आज बीड जिल्ह्यामध्ये पाळण्यात आलेला आहे। आणि आज आम्ही सर्व पक्षीय, सर्व धर्मीय यांच्या वतीनं बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आहे की संबंधित जे 2 प्राध्यापक आहेत ज्यांनी ज्या लहान विद्यार्थिनीवरती जो अत्याचार केला आहे आणि त्यांच्यावरती पोस्को अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना तात्काळ अटक करावी असं पोलीस प्रशासनाला आम्ही 1 दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे। आणि पोलीस प्रशासनाने जर यांना 1 दिवसामध्ये अटक नाही केली तर सोमवारी आम्ही बीड बंदची हाक सर्व धर्मीयांच्या वतीनं दिलेली आहे। ते काय सांगताल? काल देखील आंदोलन करण्यात आलं, आज देखील त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि आज पोलीस अधीक्षकांची तुम्ही भेट घेतली। आज आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आम्ही आज त्यांना सांगितलं की उद्यापर्यंत जर आरोपींना अटक नाही झाली तर सोमवारी बीड बंदचं आंदोलन पुकारण्यात येणार आहे। आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या पालक वर्गांना सांगू इच्छिते की हे आंदोलन तुमचं माझं नाही, हे कुठल्या राजकारणाचं नाही, हे समाजाचं आंदोलन आहे। आज ही वेळ आमच्या मुलीवर असेल तर उद्या तुमच्या पण मुलीवर असेल, त्याच्यामुळं पालकांनी पण जागे व्हा, पालकांनी पण आम्हाला साथ द्या आणि ह्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे, हे माझं सगळ्या पालकांना नम्र विनंती आहे। ग्रामीण भागातील अनेक मुलं शिक्षणासाठी शहरात येतात, मात्र त्यांच्यासोबत जर अशा घटना घडत असतील तर पालकांनी कुणाच्या भरोशावर या मुलांना शहरात पाठवावं असा प्रश्न उपस्थित झाला आहे। 100%, कारण की यामध्ये 70 ते 80% ग्रामीण भागातली मुलं असतात। त्यांचे तुम्हाला सांगतो राहण्यापासून, मेसपासून खूप हालाकीची परिस्थिती आहे। आणि अशामध्ये हे शिक्षक जे संस्कार करायचेत ते जर असे दळभद्रीपणाने जर अत्याचार करत असतील नराधमासारखे, हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि या प्रकाराचा अतिशय लांछनास्पद प्रकाराचा जाहीर आम्ही सगळेजण निषेध करतो। यामध्ये सर्व जात, धर्म, पंथ सर्वांनी एकत्रित येऊन त्या लेकीला न्याय मिळावा याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा। ताई, तुम्ही काल देखील आंदोलनात सक्रिय होतात, आज देखील तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात आलात आणि महिला आयोगानं देखील या प्रकरणी माहिती मागितलेली आहे। कसं वाटतं? खरं तर कालपासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत। अद्याप आरोपीला अटक झालेली नाही आहे आणि त्याहीपेक्षा महिला आयोगाने यांना आदेश दिलेले आहेत, परंतु अद्याप ते सील झालेलं नाही आहे। मग आम्ही त्याचीच विनंती करायला डिपार्टमेंटला आलो की तो आदेश तुम्ही अंमलात आणावा आणि त्याहीपेक्षा 2 दिवसात जर परत या नराधमांना अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर तर आम्ही आजही आहेत, काल आहेत आणि उद्याही उतरणार आहोत। पण उद्या आम्ही ज्यावेळेस उतरू तर याचं स्वरूप कदाचित थोडंसं तीव्र असेल, कारण आम्ही बीड बंदची हाक दिलेली आहे। आणि यामधून तुमच्या माध्यमातून आम्ही पालकांना ही पण विनंती करत आहोत, कारण ग्रामीण भागातून येणारे पालक आहेत। आपला बीड जिल्हा आधीच ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे। मग ह्या सगळ्यांचे 1-1 रुपये जो आहे तो घामाचा आहे। यांनी घामाचा पैसा तो शिक्षणासाठी दिलेला आहे आणि हे शिक्षक माफिया या माध्यमातून स्वतः गब्बर झालेले आहेत आणि पोरीच्या चारित्र्यावर अशा पद्धतीने हात उचलत आहेत। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, त्यांना त्यांच्या फीस वापस गेल्या पाहिजे। पालकांनी त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे, आमच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत म्हणा, आमच्यापर्यंत म्हणा। त्यांनी त्यांचं जे काही त्यांचा हक्काचा लढा आहे, मग तो त्यांच्या मुलीच्यावर होणारा अन्याय असेल, त्यांना त्यांची फीस न मिळणारी याच्याबाबत असेल, किंवा कुठलाही अन्याय पालकांच्या बाबतीत होत असेल तर पोलीस बांधव तर आहेतच आहेत, पण आम्ही पण त्यांच्या मदतीसाठी तत्पर आहोत। ताई, या प्रकरणामध्ये शिक्षक आहेत, ते 2 आरोपी आहेत, त्यांना पळून जाण्यासाठी काही स्थानिक राजकीय नेत्यांनी मदत केल्याचा देखील आरोप केला जातो। हां 100%, कारण इतक्या मोठ्या गुन्ह्यामध्ये सहजासहजी कोणी पळून जात नाही। राजकीय दबाव असेल किंवा राजकीय सहकार्य असेल तर आम्ही पोलीस प्रशासनालाच एक विनंती करू की त्यांच्या मोबाईलचे जे CDR आहेत ते सगळे CDR काढा, परत त्यांच्या जे कोणी सहकारी असतील त्यांना यामध्ये सहआरोपी म्हणून पोक्सोमध्ये करा, जेणेकरून त्यांनी तितकी मदत केलेली आहे। कारण या गुन्हा एवढा गंभीर स्वरूपाचा आहे, एखाद्या जर पोलिसांनी घ्यायला जरी हा गुन्हा नकार दिला तरी ते त्याच्यामध्ये आरोपी होतात। मग सहकार्य करणारे सुद्धा त्यामध्ये सहआरोपी
आरोपी झालेच पाहिजे. एवढं होऊन सुद्धा त्यांना अटक झाली पाहिजे, फास्ट ट्रायल कोर्टामध्ये चाललं पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तर निश्चितच या प्रकरणामध्ये जे आरोपी फरार आहेत त्यांना मदत करणाऱ्यांना देखील सहआरोपी केलं पाहिजे आणि हे जे सगळं प्रकरण आहे हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं गेलं पाहिजे अशी मागणी या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आरोपींना जर तात्काळ अटक केली नाही तर सोमवारी बीड जिल्हा बंद करण्याची हाक देखील त्यांच्या वतीनं देण्यात आली आहे. कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV बीड.